अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेकीपूर्वीच्या बैठकीमध्ये पवार साहेबांचे आमदार होते असा खळबळजनक दावा हा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडनं करण्यात आलाय। अंतरवालीमध्ये रात्रीतनं घरांमध्ये दगड आणून ठेवली, दुसऱ्या दिवशी पोलीस गावात आल्यावर तुफान दगडफेक झाली अशी माहिती भुजबळांनी दिली। दगडफेकीपूर्वीच्या रात्री बैठक झाली, त्यामध्ये पवार साहेबांचे आमदार होते असा दावा छगन भुजबळ यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। जहांगे 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला ते उपोषण करत होते त्याच्या अगोदर 25 वेळा त्या जरांगेनं उपोषण केलं, कोणी त्याला विचारलं सुद्धा नाही, ते करायचे आणि सोडायचे, करायचे आणि सोडायचे। उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले, सरकारनं त्यांना सांगितलं असेल, त्यांना अरे उठवा बाबा, त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन, तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या, म्हणून पोलीस, महिला पोलीस सगळे गेले त्यांना आणायला। त्यांनी सांगितलं नाही, मी आता का झोप लागलेली आहे मला, आपण उद्या सकाळी या। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतलेली आहे। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज बारसकर, अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले। हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी। तर या विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केलेली आहे। मराठा आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्यासाठी भुजबळांना बोलावं लागतं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। ज्या आमदाराकडे भुजबळांनी बोट दाखवलेला आहे त्यांचा काहीही संबंध नाही, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा सुद्धा काहीच संबंध नाही असं आव्हाडांनी म्हटलंय। एवढ्या खालच्या स्तरावरती जाऊन खोटं बोलणं वाईट असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली। खोटं बोलून जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका। मी 100% खात्रीशीररित्या सांगतो, ज्या आमदाराकडे हे बोट दाखवत आहेत तो आमदार त्या ठिकाणी कधीच नव्हता, तो एक त्याचा काही संबंधही नाही। आणि त्यातल्या त्यात शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे यांचा तर काहीच संबंध नाही, काही म्हणजे काहीच संबंध नाही। पण हे परत ओबीसी विरुद्ध मराठा हे राजकारण पेटवण्यासाठी जर भुजबळांसारख्या ज्येष्ठ परिपक्व नेता हे करणार असेल तर वाईट आहे।